heart is always with you. My head's always stuck in time. Love, let me go, 'cause I've been holding on for far. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मित्रांनो, आज आमचा अनमोल ग्रुप रायगडावर स्वारी आमची सर्वांची आहे. तर फक्त अपेक्षा एवढीच करतो की शिवाजी महाराजांच्या कृपेने आज आम्हाला रायगड चढण्याची फक्त ताकद मिळावी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. पुढे पोहोचलो आम्ही. बोला छत्रपती महाराज की जय. चला. जय 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 भवानी. जय 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 शिवाजी. अरे जय 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 भवानी. जय 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 शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय.
आला तोच कडा हिरकणी कडा 1375. आम्ही चालून आलो चालत आलो हो. पायऱ्याने दोन्ही सांगा बरं. येणार नाही पायऱ्याने रोपून येतात तो हिरकणी कडा 1375 फूट अवघ्या 4 मिनिटात येतात लोक. हा आतमध्ये येतात. या दरवाजाचं नाव मेहनत दरवाजा का की महाराजांच्या राणे मेहनत बसून यायचं कर म्हणजे अवपाने करण्यासाठी मागची बाजू आहे. पुढची बाजू या साईडला पालखी दरवाजा. महाराजांना राणे किती होत्या कोणाला माहिती आहेत का? 8 राणे होते 8 होत्या. गडावर 6 राज्या 2 कुटराज्या सईबाईचं निधन राजगडावर झालं. पुतळाबाई जमात्यांची शेवेसाठी राजा खाली पाचडगाव 6 राण्या गडावर राहते. 6 राण्यांचे 6 माल. हा एका राणीसाठी 1 माल असे एका लागून 6 माल आहेत. हॉल बेड टॉयलेट खिडकी आवण्यासाठी वीट बांधकाम पेशव्यांनी मागून केलेलं आहे. याच्यावर पूर्वी खापऱ्यांचं कव्वल सागत इच्छित होते. 1818 ब्रिटिशांनी उद्ध्वस्त पूर्ण जाळलेला किल्ला. हॉल बेड टॉयलेट खिडकी आवण्यासाठी हे अशी होता राण्यांची नोकरांनी राहायची. या ठिकाणी हे मंत्रिमंडळाचे वाडे अष्टप्रधान मंत्रिमंडळ 365 किल्ल्यांचा कागदोपत्री व्यवहार या ठिकाणी केलं जायचं म्हणजे पूर्वीच्या मेन कचेऱ्या. हे धान्यांचं कोठार पोत्यानं वदले जायचं. शिडीनं बाहेर काढलं जायचं. पहिलं 22 फूट नंतर 20 फूट 15 फुटावरनं धान्य बाहेर काढायचं नोंद केली जायची. पेशव्यांच्या काळामध्ये कैदी ठेवायचं. कायद्याला 7 दिवस शिक्षा करायची. शिक्षा कबलाला हातपाय बांधायचं. गोत्यात भराचा गोत्याला गाठ मारून कडेलोट केला जायचं. टकमक दिसेल आपल्याला. समोर डोंगराला गॅप दिसतो त्याच्यावरून प्रतापगड दिसतो. प्रतापगड कुठे आहे? महाबळेश्वरच्या खाली आणि पोलादपूरच्या वर. समोर आडवं टोक भवानी मंदिर रायगडचं येण टोक. राजधानीचा किल्ला दिसतो बघा राजगड. अंदूक दिसतो बघा ढगाखाली. आजच दिसतो सकाळपासून. राजगड आणि तोरणा नाही तर वातावरण क्लिअर नसलं तर दिसत नाही कारण लांब आहे ते. हा किल्ला 100 एकर सपाट आणि 1200 एकर डोंगर. पूर्ण किल्ला बघा. शिखर हाता राजवाडा. शेवटची 10 वर्ष वास्तव्य या ठिकाणी केलं. महाराजांचं निधन पण याच अवसर झालं. महाराजांची प्रजात्रा 1 करोड समाजाची केला अगदी झाली. पहिली राजधानी कुठे महाराजांचा? राजगड. 26 वर्ष. जन्मस्थान कुठे? शिवनेरी. हे कोपऱ्यात पाण्याच्या टाक्या पलीकडच्या साईडला टप्पात आंघोळ करण्याचं ठिकाण. हा महाराजांचा राहता वाडा. शेवटची 10 वर्ष उत्तर दिसतो. हा मुत्पातखाना म्हणजे स्वयंपाकगृह किचन राजवाड्याचा. कोणता? हा पूर्ण आपण उभे आहात. हा पूर्ण त्याची ओळख बघा. उखळ दिलाय खाली. एवढंच उकळ. पालखी दरवाजाच्या पुढची बाजू पारणी येणारा मार्ग. रिकाम्या पालख्या खाली देवाच्या लोकांना बालेकिल्ल्यात सोडायची. समोर विटांची रूम दिसते. छापखाना बँक पैसे छापायचे. त्या ठिकाणी हे विद्यास्तंभाच्या टेकावर एक 7 मध्ये ते पाहणी करण्यासाठी किंवा औपणी करण्यासाठी महाराज गाडी किल्ला जिंकून आला ते होते. भगवान यांना फटफटांचा तो 2 मधला 3 मधला टेकावर एक 7 मध्ये. या ठिकाणी खलबतखाना गुप्त चर्चा करण्याचे ठिकाण. या कानातली बातमीच्या कानात गुप्त चर्चा करण्याचे ठिकाण. महाराज आणि बाहेरची नाही की ज्या चर्चा करायची. कुठल्या गाडी किल्ल्यांच्या गावांच्या बातम्या गोळा करून जाऊन चर्चा केल्या जायच्या. याच उत्तराचं नाव सचिवालय. दप्तरखाना म्हणजे लेखणी काम करायचं. त्या साईडला खिडक्या या साईडला खिडक्या. मागच्या चौथरा न्याय निवाडा करायचं ठिकाण सदर. खाली एक प्रचंड तलाव. या तलावाचं नाव गंगासागर तलाव. गंगासागर का ठेवले की राज्याभिषेकच्या वेळी 7 गंगेचं पाणी आणलेलं उरलेलं पाणी ह्याच्यात निसर्गित केलं म्हणून ह्याचे नाव गंगासागर तलाव दिले. अशी या गडावर 11 तलाव 84 जागा. यातला दगड उत्पन्न करून बांधकामाला वापरला गेला. एका दगडात 2 पक्षी मारले. पाण्यात साठा पण झाला आणि बांधकाम पण झाली. समोर रेलिंगवाला टोक आहे. टकमक टू कडेलोट पॉईंट.
काही त्याला हातपाय बांधायचं गोंत्यात भरायचं गोंत्याला गाठ मारून कडेलोट केलं तिथं टकमकतो. हे पडदे दिसतात का लावलेले बघा चौकारा, तिथे माथ्यावर लोक येतात चालत. 1674 मध्ये त्या राज्याभिषेकला 6000 लोक या ठिकाणी हजर होती. पूर्वी एक पण म्हणजे 40 किलो असं 1280 किलोच्या वजनाचं सोन्याचं शहापूर 32 मनाचं नेले ब्रिटिशांनी. आता फक्त पंचधातूची मेघडंबराने पुतळा 2009 मध्ये बसलाय. युवराज संभाजीराजे कोल्हापूरचे याने बसवलं आहे. मेघडंबरी 1985 साली बसवलं. म्हणजे छत्रा या ठिकाणाचं नाव राज दरबार म्हणजे राज्याभिषेकचे ठिकाण. कुठल्याही कान्याकोपऱ्यात जरी कुजबुजला तरी महारपूर आवाज यावं, महाराज जरी हळू बोलले तरी लोकांना आवाज अशी प्रत्येक नाही आहे. कशामुळं आहे तर या खडकांमुळे आहे. तज्ञांची मतं 3 आहेत. उंचीचा शिखर असावा, भूमिपूजनचा खडक असावा की खडक असावा. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.